नमस्कार मित्रांनो, गीता कम्प्युटर्स मध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत एक गेमिंग मशीन आपण बनवणार आहोत. तर ते आपल्याला आता पार्ट आपले आलेले आहेत सगळे. तर आपण बघूया, त्याची एक पहिला माहिती घेऊया. आपण त्या गेमिंग मशीन मध्ये काय काय वापरणार आहे, काय काय यूज करणार आहे, कोणते मदरबोर्ड यूज करणार आहे, कोणते कॅबिनेट यूज करणार आहे, कोणतं ग्राफिक्स कार्ड यूज करणार आहे, कोणती एसडी यूज करणार आहे, SMP किती वॅटचा यूज करणार आहे. चला या, आपण आता तुम्हाला सगळे प्रोडक्ट तुम्हाला दाखवतो. गेमिंगचा कॅबिनेट आहे, हा RGB मध्ये येतो. त्याच्यानंतर तुम्ही पाहता इथं 8GB नेक्स्ट्रॉनचं ग्राफिक्स कार्ड आहे. त्याच्यानंतर MSIचा हा मदरबोर्ड आहे. त्याच्यानंतर आर्टिस्ट कंपनीचा हा 500 वॅटचा SMP आहे. हा आपला रायझनचा प्रोसेसर आहे. हे आपली त्याला लागणारी रॅम आहे आणि हे आहे SSD आपले WD ची ग्रीन 480 ची SSD आहे. आता हे आपण सगळं असेंबल कसं होतं, आम्ही हे असेंबल कसं करतो, त्या तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. हा मदरबोर्ड आहे, याच्यामध्ये आता रॅम, याचा जो प्रोसेसर आहे तो इथे इन्सर्ट होणार. रॅम याच्यामध्ये इथे इन्सर्ट होणार आहे. आमचा अजय आहे, हा अजय आमचा CCTV इंजिनियर आहे. आपला CPUचा फॅन मदरबोर्डला आपण लावत आहोत. आपले कस्टमर आहेत, त्यांच्या चिरंजीवाचा आज बर्थडे होता. आज आपण त्यांचा बर्थडे पण इथं केलेला आहे. हाच मशीन यूज करणार आहे, ह्याच्यासाठीच मशीन आपण बिल्डअप करत आहोत. हा आपला आता SMP आहे. SMP आपण आता कॅबिनेट मध्ये बसवत आहोत, इन्सर्ट करत आहोत आपण आता ही SMP. VIP गोल्डचा हा आर्टिस्ट वाल्यांचा SMP आहे, खास आहे हा SMP. 0 रिजेक्शन आहे. हा आमचा मेन इंजिनियर आहे, कम्प्युटर हार्डवेअर नेटवर्किंगचा किंग आहे सांगोल मधला. आपण ज्यावेळी गेमिंग मशीन किंवा सिव्हिल डिझाईन साठी मशीन बनवतो, त्यावेळी सगळ्यात इम्पॉर्टंट असतं ते ग्राफिक्स कार्ड असतं. तर आपले पिक्चरची क्वालिटी, आपल्या डिझाईनची क्वालिटी सगळ्यात स्टँडर्ड येण्यासाठी हे ग्राफिक्स कार्ड खूप इम्पॉर्टंट असतं. तर त्याच्यावरच्या ह्याच्या स्पीडला पण खूप महत्व आहे. किती स्पीडचं ग्राफिक्स कार्ड आहे त्याच्यावर त्याची किंमत पण आहे डिपेंड, आणि त्याची क्वालिटी पण डिपेंड आहे. ही आपली आता मशीन टोटली असेंबल करून झालेली आहे. तर आपण आता ह्याला पॉवर देणार आहोत. अशी आता मशीन दिसते बघा. त्याच्यामध्ये सर्व पार्ट आपण असेंबल केलेत. तर चला मग आता आपण पाहू. मशीन आता स्टार्ट करणार आहोत आपण. मशीन स्टार्ट केल्यावर कशी दिसते बघा तुम्ही. मित्र, आपली RGB गेमिंग मशीन रेडी झालेली आहे. आता याच्यानंतर पार्ट येतो तो आपण याच्यामध्ये OS कोणती इन्सर्ट करायची, त्याचा तो पार्ट येतो. तर आपण कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार ह्याच्यामध्ये आपण Windows 11 ही OS आपण इन्सर्ट करणार आहोत. आपला प्रशांत आता OS ह्याच्यामध्ये इन्सर्ट करत आहेत. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आर्यन, हॅपी बर्थडे टू यू. नमस्कार मित्र, जे आपण आता मशीन पाहिल्या, आपण असेंबल केल्या गेमिंग मशीन, ते आपले कस्टमर आहेत वाघमोडे सर. तर त्यांना विचारू की आपण मशीन कशी झालेली आहे, त्याच्याकडून आपण प्रतिक्रिया घेऊया. सर, कशी झाली मशीन? अगदी मस्त. तुम्हाला पाहिजे तसे पार्ट भेटले? अगदी व्यवस्थित. ओके. तुम्ही आमच्या फॉलोअर्सला आणि सबस्क्रायबरला काय सांगू शकाल गीता कम्प्युटर विषयी? फॉलो करायला पाहिजे, अँड शक्यतो हितनच लॅपटॉप
कम्प्युटर्स हं. प्रेफर करायला पाहिजे. बेस्ट स्किल देतात. ओके, थँक्यू.